श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगाच्या चैत्र महिन्यात येणारे नवरात्र 30 मार्च रोजी सुरू होणार आहे, जे 8 एप्रिलला समाप्त होतील. या नवरात्रीमध्ये माता दुर्गा अदृश्य स्वरूपात लोकांच्या अडचणी दूर करतील. त्यांना भरपूर आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धी मिळेल. जाणून घेऊया या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब हे चमकणार आहे. यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपली रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चैत्र नवरात्रीमध्ये या 5 राशींच्या घरी येणार आहे माता दुर्गा. दारी येईल श्रीमंती, बरसणार पैसा, धनसंपत्ती, सुखसमृद्धी आणि यश. चैत्र नवरात्री हिंदू पंचांगाच्या चैत्र महिन्यात येणारे नवरात्र हे 30 मार्च रोजी सुरू होणार आहे आणि जे 8 एप्रिलला समाप्त होतील. या नवरात्रीमध्ये माता दुर्गा अदृश्य स्वरूपात लोकांच्या अडचणी या दूर करणार आहेत. त्यांना भरपूर आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धी मिळणार आहे. जाणून घेऊया या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब हे चमकणार आहे. तर यातील जी पहिली रास आहे तर ती म्हणजे धनुराशी. धनुराशींच्या लोकांसाठी 24 ते 30 मार्चपर्यंतचा हा जो सप्ताह आहे तर तो अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. त्यांच्या कामापासून सहकाऱ्यांसह बॉससुद्धा खुश होणार आहेत. जोडीदाराबरोबर प्रेमसंबंध मजबूत राहणार आहे. जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. धनुराशीच्या लोकांच्या चांगल्या इन्क्रिमेंटसह प्रमोशनचे देखील योग जुळून येत आहे. यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा जो येणारा सप्ताह आहे, आठवडा आहे तर तो थोडा मिश्र स्वरूपाचा असणार आहे. काही कामांमध्ये या लोकांना यश मिळणार आहे तर काही कामांमध्ये या लोकांना निराशा देखील मिळणार आहे. कोणतेही काम हे नशिबावर सोडण्यापेक्षा आपल्या क्षमतेवर पूर्ण तुम्ही केले पाहिजे. आई दुर्गेचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी यशस्वी होणार आहेत. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ तुम्हाला मिळू शकतो. यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी हा जो येणारा आठवडा आहे तर तो उत्तम स्वरूपाचा जाणार आहे. अनेक लहान मोठे आनंद तुम्ही या आठवड्यामध्ये साजरे करणार आहात. वित्तीय दृष्टिकोनातून हा जो आठवडा आहे तर तो तुम्हाला चांगला फायद्याचा ठरू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेली जी कोणतीही कामे आहे तर ते तुमची आता पूर्ण होणार आहे. जुन्या मित्रांना खूप दिवसानंतर भेटण्याचा योगसुद्धा निर्माण होत आहे. अनावश्यक खर्च करण्यापासून वाचवा आणि पैशाची बचत करा. हीच बचत तुम्हाला दीर्घकाळापर्यंत मोठा लाभ देणार आहे. यानंतरची जी चौथी रास आहे तर ती म्हणजे वृषभ राशी. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ हे मिळणार आहे. न्यायालयीन प्रकरणामध्ये या लोकांना न्याय मिळणार आहे. विरोधी पक्षातील लोक स्वतः पुढे होऊन तडजोडीने प्रकरण सोडवण्याचा आग्रह धरू शकतात. वृषभ राशीचे व्यक्ती त्यांचा जुना जो कोणताही प्रोजेक्ट सुरू आहे तर तो तुम्ही पुन्हा नव्याने सुरू करू शकता. मुलांच्या शिक्षणात निकाल चांगला दिसून येईल, ज्यामुळे घरात आनंदाचे देखील वातावरण राहील. आणि यानंतर शेवटची जी रास आहे तर ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये, या सप्ताहामध्ये आईवडिलांच्या आशीर्वादाने लाभ मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. वैवाहिक संबंध तुमचे उत्तम राहील. आयुष्यातील सुखाच्या क्षणांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. या आठवड्यात दिल्ली NCRच्या कोणत्याही प्रसिद्ध मंदिराचे दर्शन करायला तुम्ही जाऊ शकता. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. हे लोक नवीन ठिकाणी जॉब स्विच देखील करण्याचा प्लॅन करू शकता.
यामध्ये तुमची कोणती रास आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।